ख्रिस्तामध्ये माझ्या प्रिय भाविकांनो, आज देऊळ माता आपल्या सर्वांना चर्चमधला पहिला रक्तसाक्षी म्हणजेच संत स्टेफन याचं उदाहरण ठेवत आहे. स्टीफन याने प्रभू येशूची साक्ष केवळ यहुदी लोकांसमोरच नाही तर संपूर्ण जगाला दिली. त्याच्या बलिदानाद्वारे अनेक लोकांच्या जीवनाचं परिवर्तन झालं. त्याचं बलिदान प्रभू येशू ख्रिस्ताप्रमाणे वाया केलं नाही, तर त्याने अनेकांची मने आणि हृदय आपला गुरु प्रभू येशू ख्रिस्त याच्याकडे वळवलं. सत्याच्या मार्गावरती चालणारा आणि अन्यायाला लाथ मारणारा एक उत्तम रक्तसाक्षी म्हणून संत स्टेफन याचं उदाहरण आपल्या समोर आहे. संत स्टेफन याने प्रभू येशू ख्रिस्ताला कधीच लपवण्याचा प्रयत्न केला नाही. भीतीमुळे, धोक्यामुळे, संकटामुळे तो लपून बसला नाही, तर प्रभू येशू ख्रिस्त हा जिवंत देवाचा पुत्र आहे ही साक्ष त्याने यहुदी लोकांसमोर मोठ्या गंभीरपणे दिली आणि त्याचं फळ त्याला मिळालं. ते म्हणजेच त्याला रक्तसाक्षी बनावं लागलं. तो खोटं बोलून आपला जीव वाचवू शकला असता. प्रभू येशू ख्रिस्ताला सर्वांसमोर तो खाली पाडू शकला असता. तो पळून जाऊ शकला असता, परंतु त्याने तसं केलं नाही. प्रभू येशू ख्रिस्त जिवंत देवाचा पुत्र आहे ही खात्री त्याने यहुदी लोकांना पटवून देण्यासाठी अतोनात प्रयत्न केले, परंतु अविश्वासामुळे ते त्याला मारण्यासाठी धावतात, तयार होतात आणि त्यांचा जीव घेतात. परंतु संत स्टेफनमुळे यहुदी लोकांना वाटलं की त्याच्या रक्तसाक्षीमुळे लोक प्रभू येशूचे नाव घेणार नाही, लोक किंवा शिष्यांच्या संख्येमध्ये भर पडणार नाही. परंतु चित्र मात्र उलट होते. संत स्टेफनच्या रक्तसाक्षीमुळे किंवा बलिदानामुळे अनेक शिष्य प्रभू येशूच्या मागे येऊ लागले, त्याच्यावरती विश्वास ठेवू लागले आणि त्यांची संख्या फार मोठी झाली. खरोखरच जेव्हा संकटे आणि दुःखे आपल्या जीवनामध्ये येतात, तेव्हा परमेश्वर आपलं सामर्थ्य देत असतो ते दुःख सहन करण्यासाठी, त्या संकटातून जाण्यासाठी. या संत स्टीफनच्या जीवनामध्ये एवढा मोठा दुःखाचा डोंगर आला, परंतु तो डोंगर वाहून देण्यासाठी संत स्टीफनच्या जवळ पवित्र आत्म्याचं सामर्थ्य होतं. एक पवित्र आत्म्याची उत्तम देणगी परमेश्वराने संत स्टीफनला दिली होती आणि म्हणूनच जरी मृत्यू त्याच्या समोर खेळत होता, तरी संत स्टेफनच्या मनामध्ये किंवा चेहऱ्यावरती कुठल्याही प्रकारची भीती नव्हती, कारण त्याला ठाऊक होतं की माझा प्रभू येशू ख्रिस्त माझ्याबरोबर आहे, पवित्र आत्म्याचं सामर्थ्य माझ्याबरोबर आहे आणि म्हणून मी सत्याच्या मार्गावरतीच चालणार. आणि त्याने त्याच्या बलिदानाद्वारे अनेकांच्या हृदयाचं परिवर्तन केलं. एवढंच नाही तर आपल्या गुरुप्रमाणे जाता जाता इतरांना शाप न देता इतरांसाठी प्रार्थना केली आणि त्यांना क्षमा करण्यासाठी परमेश्वराकडे विनवली. ज्याप्रमाणे प्रभू येशू ख्रिस्ताने जाता जाताना प्रार्थना केली की ही प्रभू त्यांना क्षमा कर, ते काय करतात त्यांना समजत नाही, तीच प्रार्थना संत स्टेफन आपल्या गुरुकडून शिकतो व सांगतो की प्रभूजी हे पाप त्याच्या हातून झालेले आहेत, परंतु त्यांना क्षमा करा. खरोखरच सुंदर असं वचन मरताना देखील इतरांना शाप न देता तर इतरांना आशीर्वादित मिळावा, आपल्या मारेकरांना आशीर्वाद मिळावा म्हणून संत स्टीफन आपल्या गुरुचं अनुकरण करून परमेश्वराकडे प्रार्थना करत आहे व सर्वांसाठी उत्तम असं उदाहरण ठेवत आहे की जीवनामध्ये जेव्हा आपले संकट येतील, दुःख येतील किंवा असे व्यक्ती की आपल्या जीवनामध्ये विष टाकण्याचा प्रयत्न करतील, जीवन बरखास्त करण्याचा प्रयत्न करतील, उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न करतील, तेव्हा आपण आपल्या जीवनाकडे कशा प्रकारे पाहत असतो, आपण इतर लोकांकडे कशा प्रकारे पाहत असतो. आपण त्यांच्यासाठी प्रार्थना करतो की त्यांच्यासाठी आपण शाप मागत असतो. नेहमी प्रभू येशू ख्रिस्ताने मारेकऱ्यांसाठी आशीर्वाद मागितला, संत स्टेफनने मारेकऱ्यांसाठी प्रार्थना केली. जे लोक आपल्या जीवनामध्ये काटे, खडक, दगड बनून येतात, आपले जीवन उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न करत असतात, त्यांच्यासाठी आपण प्रार्थना करूया आणि संत स्टेफन प्रमाणे विश्वासाचं, सत्याचं जीवन जगता यावं म्हणून परमेश्वराकडून आपण कृपा व शक्ती मागूया.